प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इथे मुक्ता ही अनुजाला रिक्वेस्ट करते की प्लीज अनुजा प्लीज, परंतु ती काहीच ऐकून घ्यायला तयार नसते. आता मुक्ता स्वतःचे डोळे पुसत पुसतच बाजूला निघून चाललेली असते आणि त्याच वेळेला आता अनुजा तिचा हात धरून तिला थांबवते आणि म्हणते की थांबा मुक्ता वहिनी, प्लीज थांबा. मला माहिती आहे मी चुकली आहे, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. असं म्हणून आता मुक्ताला ती मिठी मारते आणि ती रडू लागते. कारण जे काही अभिषेकचं रूप तिच्या समोर आलेलं असतं त्याने आता अनुजाला फार मोठा धक्काच बसलेला असतो. त्यानंतर आता मुक्ता तिला म्हणते की प्लीज शांत हो अनुजा, प्लीज रडू नको, तू शांत हो. असं म्हणून ती तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिला शांत करत असते. आता मुक्ता म्हणते की प्लीज बाळा रडू नकोस. तेव्हा मग अनुजा म्हणते की खरंच मी खूप चुकले, मी खूप मोठी चूक केली, तुम्हाला समजण्यामध्ये मी फार चुकले. असं म्हणून ती तिला रडूनच मिठी मारून खूप त्रासात असते. त्याच वेळेला आता मुक्ताला ती म्हणते की मुक्ता वहिनी, खरंच मी तुम्हाला काय समजत होते आणि तुम्ही काय निघालात. मी तुमच्याबद्दल किती गैरसमज केला होता की तुम्ही फक्त माझ्या वाईटावर उठल्यात आणि अभिषेकचं वाईट करण्यासाठी तुम्ही बघताय, परंतु तसं नाही आहे. मुक्ता वहिनी तुम्ही खरंच खूप चांगले आहात आणि तुम्ही खरंच खूप एक चांगली वहिनी आहात आणि खरंच कोमल खूप लकी आहे की तुमच्यासारखी वहिनी ही तिच्या नशिबामध्ये आहे आणि तिचं नेहमी ती भलं बघते आणि तिच्या आयुष्याचं चांगलं करण्यासाठी ती झगडत आहे. खरंच खूप खूप थँक्यू की तुम्ही माझे आज डोळे उघडलेत. आज जे काही घडलं आहे ना ते खूप चुकीच्या पद्धतीने माझ्यासमोर आलेलं आहे आणि तो अभिषेक जे काही वागतोय ना त्याचा खरा चेहरा आज तुम्ही माझ्यासमोर आणलात. परंतु मी चुकले, मी खूप वाईट वागले तुमच्याबरोबर, परंतु नाही, आता मी असं काही करणार नाही. आता मी कोमलचं आयुष्य आणि माझं स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही. काहीही झालं तरीही मी या सगळ्यामधून स्वतःला आणि त्याचप्रमाणे कोमलला पण बाहेर काढणार. चला कुठे लागलं हे लग्न, आपण हे लग्न आत्ताच्या आता जाऊन थांबवूया. तेव्हा मुक्ता अगदी आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे बघतच राहते. त्याच वेळेला आता अभिषेकचं खरं रूप आपण सगळ्यांसमोर आणूया असं ती म्हणते. मुक्ताला असं वाटतं की आता नेमकं काय घडणार आहे हे. तेव्हा मग अनुजा म्हणते की काळजी करू नका, तुम्ही घाबरू नका, असं काही चुकीचं घडणार नाही. या उलट मी अभिषेकचं खरं रूप सगळ्यांसमोर आणणार आहे आणि मागच्या वेळेला जसं झालं मी सगळ्यांसमोर आले परंतु बाजी पलटली आणि तुम्हाला मी सांगितलं की हे सगळं मुक्ता बहिणीने मला करायला सांगितलं, मुक्ता कोळीने. आता मी असं काहीही सांगणार नाही. या उलट मी सगळ्यांना जे काही सत्य आहे, अभिषेकचं माझ्याशी लग्न झालं आहे आणि मी अभिषेकची खरी बायको आहे, हे सत्य मी सगळ्यांसमोर आणेन. चला आपण निघूया, काळजी करू नका. असं सगळं सत्य आता इथे अनुजाही सांगायला तयार झालेली असते आणि सावनी ही इकडे तिकडे नुसती फिरत असते. त्याच वेळेला आता इथे मुक्ता आली नाही ह्याच्याकडेही तिचं लक्ष जातं. नंतर आता अभिषेक विचार करतो की काय झालंय सावनी, तुम्ही काही बघितलं की नाही, म्हणजे अनुजा काय करते, कुठे, काही तुम्हाला पत्ता लागला की नाही. तेव्हा मग ती म्हणते की अरे असं काय करतोयस, मी पण इथेच आहे ना तुझ्यासोबत, थांब मला जरा बघू दे, मला चेक करू दे, त्याशिवाय मला काहीही समजणार नाही. त्याच वेळेला आता ती म्हणते की थांब मी बघते, तुझी बायको सुखरूप राहील असं लक्ष ठेवते मी. असं म्हणून ती तिकडून निघून जाते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता सागरला मुक्ताचा फोन येतो आणि मुक्ता सागरला सांगते की सागर डोंट वरी. तेव्हा सागर म्हणतो की काय झालंय मुक्ता, सगळं ओके आहे ना तिकडे, इथे लग्न लागण्याची वेळ आली आहे, मुहूर्त जवळ आला आहे. तेव्हा सागर म्हणतो की मुक्ता खरं खरं सांगा काय झालंय, तुम्ही ठीक तर आहात ना. तेव्हा मुक्ता म्हणते की हो सागर, फायनली फायनली आपला प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे. आपलं जसं ठरलं होतं त्याचप्रमाणे आता हा प्लॅन होणार आहे आणि अनुजा सगळं काही खरं खरं सांगायला तयार झालेली आहे. अनुजा सगळं काही येऊन कन्फेस करणार आहे. सागर म्हणतो की तुम्ही लवकरात लवकर माझ्यासमोर या. जोपर्यंत तुम्ही येत नाही आणि मी तुम्हाला बघत नाही ना तोपर्यंत माझ्या जीवाला काही चैन मिळणार नाही, त्याच्यामुळे प्लीज तुम्ही लवकर या. तर इथे सावनी ही बाजूला येते आणि तिच्या माणसाला फोन लावून सांगते की हे बघा एक काम करायचं आहे आणि तिथून त्या दोघीजणी असतील, त्या मुलीला तिथून निसटून द्यायचं नाही. काही झालं तरीही त्या दोघीजणीही, इनफॅक्ट ते तिघंजण आहेत, त्या तिघांनाही इथे येऊ द्यायचं नाही, काय करून इथे पोचू द्यायचं नाहीये. तेव्हा मग आता सावनी भडकत म्हणते की हे पण सगळं मीच सांगायचं आहे का, तुम्हाला पैसे कसले मिळतात, लवकरात लवकर हे काम झालं पाहिजे, काही करून त्या ठिकाणावरून त्या दोघी तिथून निसटल्या नाही पाहिजेत. असं सगळं आता सावनी ही तिच्या माणसांना सांगते आणि तुम्हाला जे वाटेल ते करा असंही त्यांना धमकी देते. आणि त्यानंतर इथे आता अभिषेक हा टेन्शनमध्ये असतो की अनुजाचं काय झालं असेल, तिला काय वाटत असेल. त्याच वेळेला आता इथे इंद्रा त्याच्याजवळ येते आणि म्हणते की जावई बापू काय झालं, अहो मुहूर्ताची वेळ आली आणि तुम्ही कुठे आहात, काय झालं. तेव्हा आता तो म्हणतो की तसं नाही, माझं जरा काम. तेव्हा ती म्हणते की काय काम काम नुसतं लावून राहिलंय,
मला माहिती आहे की तुम्ही डॉक्टर आहात आणि आज तुमचं लग्न आहे, परंतु आज काम वगैरे सगळं सोडा. आज फक्त लग्नामध्ये लक्ष द्या. त्याच वेळेला सागर तिकडे येतो आणि सागरला तर आता पूर्ण कॉन्फिडन्स असतो की मुक्ता येणारच आहे. आणि सागर म्हणतो की "हो, अहो अभिषेक, कशाला ते सगळं काम काम? थांबा, इकडे या." आणि तो स्वतःचा रुमाल काढतो आणि अभिषेकचा चेहरा घामाने असतो तर तो पुसत असतो. तो म्हणतो की "तुम्हाला इतका घाम कशाला सुटलाय पण? कोमलशी लग्न करायचंय या काळजीने तुम्हाला हा सगळा घाम वगैरे फुटलाय की काय?" असं तो म्हणत असतो. आणि त्यानंतर आता इथे अभिषेक म्हणतो की "नाही, नाही, तसं काही नाही." मग तो म्हणतो की "हो, काळजी करू नका. आमची कोमल खूप चांगली आहे. काळजीच करू नका. आणि चला आता विधी सुरू करायचेत ना?" तेव्हा इंद्रा म्हणते की "होय, होय, चला." तेव्हा मग सागर म्हणतो की "अगं मम्मी, जरा वेळ थांब." नाही म्हणजे त्यांना जरा भीती वाटते, थोडा आराम करू दे, काहीतरी त्यांना वाटत असेल म्हणूनच ना. तेव्हा आता अभिषेक म्हणतो की "हा सागर पण खूप छान आहे. त्याला माहिती आहे की मुक्ता त्याची बायको प्रूफ घेऊन येते, म्हणूनच मग तो हे लग्नाच्या मुहूर्ताला वेळ करतोय. परंतु काही झालं तरी मी वेळेवरच मुहूर्तावर लग्न करणार." नंतर आता तेवढ्यातच मुक्ता अनुजा लकी निघत असतात आणि समोरून काही गुंड येतात. मुक्ता त्यांना थांबवतच म्हणते की "कोण आहात तुम्ही? आणि इथे काय करताय तुम्ही?" तेव्हा मग आता तो म्हणतो की "हे बघ, आम्ही काही इथे तुझ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी नाही आलेलो आहोत." तेव्हा मुक्ता म्हणते की "कशासाठी आलेले आहात मग इथे सांगा." तेव्हा मग मुक्ताला तो सांगतो की "इथे तुला आम्ही अडकवून ठेवायला आलोय. तुला या गोडाऊनच्या बाहेर आम्ही निघू देणार नाही." त्यावेळेला मुक्ता म्हणते की "काय चाललंय तुमचं? सोडा." असं म्हटल्यावर मुक्ताला आणि लकीला ते सगळेजण घेऊन चाललेले असतात. त्याच वेळेला आता इथे लकी हा खूपच चिडतो आणि त्या सगळ्यांच्या अंगावरती धावून जातो. मुक्ता म्हणते की "सावकाश लकी, सावकाश." आणि इथे सगळेजण आपापल्या परीने त्या गुंडांशी झटण्याचा प्रयत्न करत असतात. मुक्ता तिकडचीच एक काठी घेते आणि त्या गुंडांना मारायला लागते. तर लकीने दुसऱ्या गुंडाला धरलेलं असतं आणि अनुजा ती तर मात्र खूपच घाबरलेली असते. ते गुंड असतात, ते गुंड हे अनुजाला तिथेच बांधून ठेवतात. आणि अनुजाच्या तोंडामध्ये ते बोळा देखील कोंबतात. अनुजाला काही ओरडता येत नसतं किंवा तिला कोणत्याही प्रकारची मुक्ताची आणि लकीची मदत करता येत नसते. आणि या सगळ्यावरून आता इथे मुक्ता म्हणत असते की "काय चाललंय तुमचं? सोडा." परंतु ते दोन गुंड हे मुक्ताच्या हातातली काठी फेकून देतात आणि मुक्ताला धरतच ते पुढे आणत असतात. तर इथे आता अनुजा ही मुक्ताला धरलं म्हणून खूपच घाबरलेली असते. काय करावं हे तिला काहीच कळत नाही. तेवढ्यातच आता इथे लकीच्या डोक्यात काठी मारून लकी तिकडे बेशुद्ध पडतो आणि बेशुद्ध पडल्यानंतर आता इथे मुक्ताला सगळेजण धरतात आणि तीन गुंड हे मुक्ताचे रश्शीने हात बांधू लागतात. त्याचप्रमाणे आता तिचे पायही बांधत असतात. तर त्यांचा एक गुंड म्हणतो की "बांधा रे, हिला सगळे व्यवस्थित बांधा." आणि असं म्हणून आता मुक्ताला त्यांनी धरलेलं असतं. त्यानंतर आता इथे मुक्ताला उचलून घेत ते गुंड घेऊन चाललेले असतात. ते जोरातच ओरडते की "सोडा मला, सोडा मला, वाचवा, वाचवा." असं ती जोरजोरात ओरडत असते आणि घाबरलेली असते. "अनुजा, लकी, अनुजा" असा आवाज ती देत असते. परंतु आता तिच्या आवाजाला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसतो. कारण लकी बेशुद्ध असतो आणि अनुजाच्या तोंडामध्ये बोळा कोंबलेला असतो. तर आता गुरुजी हे सगळ्या विधींना सुरुवात करतात. सुरुवातीला नवरदेवाचे म्हणजेच अभिषेकचे सगळे विधी होत असतात. तर तो मनातून खूपच खुश होत असतो की काही झालं तरीही मुक्ता आणि अनुजा इथपर्यंत पोहोचू शकणार नाहीत. तर इथे आता सागर हा बाजूने चाललेला असतो. इंद्रा येते आणि म्हणते की "सागऱ्या, अरे काय झालं? अरे मी हो, मुक्ता आहे कुठे? एवढा वेळ कसा लागला तिला? अरे तिला साधी नथ तर आणायची होती, मग एवढा वेळ कसा लागला?" तेव्हा मग सागर म्हणतो की "अगं त्याचं काय झालं ना मम्मी, की अगं नथ घेऊन येतच आहेत त्या. मला फोन आला त्यांचा, निघाल्यात त्या, येवना पोचत असतील." तेव्हा मग इंद्रा वैतागच म्हणते की "काय रे बाबा, ही सून माझी, सून असून सगळी कामं मलाच करावी लागतात." असं म्हणून चिडत-चिडतच पुन्हा ती मंडपात निघून जाते. आणि त्यानंतर मग आता सागरला टेन्शन आलेलं असतं की मुक्ता अजून येत कशा नाही आहेत? एव्हाना तर त्या निघाल्या हव्या होत्या. परंतु आई, काळजी करू नकोस. जेव्हा तुला कळेल की मुक्ता सून होण्याचं सगळं कर्तव्य पार पाडत आहेत आणि तेव्हा तुला त्यांचा अभिमान वाटेल, खूप अभिमान वाटेल. नंतर इथे सावनी मात्र या लग्नामध्ये बघत असते की कशाप्रकारे लग्नाचा वेग चाललाय आणि काही झालं तरी तुझी मुक्ता सागर येणार नाही असं म्हणतच म्हणत असते. तर इथे अनुजा ही ओरडण्याचा प्रयत्न करते परंतु तिचा आवाज पोचत नसतो. तर इथे मुक्ताला ते जे गुंड असतात ते धरतात आणि तिला त्या मोठ्या टाकीचं जे झाकण असतं ते उघडतात आणि तिला टाकीमध्ये खाली फेकून देतात. आणि मुक्ता आता जोरातच त्या टाकीमध्ये खाली जाऊन आदळते आणि ती तिथून उठण्याचा प्रयत्न करत असते कशीबशी. परंतु तिला खूप त्रास होत असतो कारण तिचे हात व पाय दोन्हीही बांधलेले असतात. काय करावं हे तिला काहीही सुचत नसतं. या सगळ्याचा तिला खूपच त्रास होत असतो. तर इथे आता मुक्ताला त्या ड्रममध्ये टाकलेलं आहे हे पाहून अनुजाला खूप भीती वाटू लागते. फक्त तिला हे सगळं माहीत असतं की मुक्ता जाऊन तिथे ड्रममध्ये आहे. आता मुक्ता "मला इथे का टाकलंय? प्लीज बाहेर काढा, बाहेर काढा." असं ओरडत असते. तेव्हा ते जे गुंड असतात ते गुंड आता
त्या समोरून त्या टाकीचा दरवाजा बंद करून टाकतात आणि मुक्ताला जेवढा उरला सुरलेला श्वास येत असतो तोही येणं आता त्रासदायक होऊ लागतं, कारण त्यांनी टाकीचा दरवाजाच बंद करून टाकलेला असतो. ते मुक्ता बघते आणि ते पाहिल्यावरती खूप घाबरते. आता नेमकं हे सगळेजण काय करणार आहेत हे तिला काहीच कळत नाही. आणि त्यानंतरच मग आता इथे मुक्ताच्या लक्षात येतं की टाकीमध्ये पाणी सुरू केलेलं आहे. आणि त्याच वेळेला आता इथे एक गुंड असतो, तो म्हणतो की एक काम कर रे, आता झाकण तर लावलंयस ना तू, आता एक काम कर, जो टाकीचा कॉक आहे ना तो पण चालू करून टाक, म्हणजे की पाणी चालू होईल आणि तिला जलसमाधी मिळेल. असं म्हणून आता तो गुंड म्हणतो की मला मारायला बघत होती काय, आता हिची कशी जलसमाधी करतो ना तेच बघा. असं म्हणून आता त्याच्या तो एका सहकारीला सांगतो की जा जा जाऊन ते टाकीतलं पाणी आता तू चालू कर. आणि असं म्हणून आता टाकीतलं पाणी तो चालू करायला सांगतो. आणि इथे मात्र अनुजा खूप घाबरते. आता काय करावं तिलाही काही कळत नसतं. आणि गुंड जातो आणि टाकीमध्ये पाणी सुरू करतो आणि मुक्ता मात्र आता खूपच घाबरलेली असते. जसं जसं पाणी भरत चाललेलं असतं तसं मुक्ता घाबरते. आता तिच्या लक्षात येतं की पाणी भरायला सुरुवात होते तर माझी वाट लागणार आहे. म्हणून आता मुक्ता ही स्वतःच्या हातातली रशी आणि पायाची रशी सोडवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु ती रशी सुटत नसते. त्यामुळे तिला खूपच त्रास होत असतो. तिचे पायाभोवती आता पाणी जमायला सुरुवात झालेली असते आणि ते पाणी इतकं थंड असतं की त्याने तिला आता अगदी त्रास व्हायला सुरुवात झालेली असते. मुक्ता जोरात ओरडते की वाचवा, मला इकडून बाहेर काढा. परंतु तिची हाक ऐकणारे तिथे कोणी नसतं आणि म्हणूनच इथे मुक्ताला आता खूपच त्रास होत असतो. पाणी चालू झालेलं असतं आणि चारी बाजूने आता पाणी टाकीमध्ये भरायला सुरुवात होते. मुक्ताची दमछाक होत असते, काय करू तिला काहीच कळत नाही. तर इकडे गुरुजींचे मंत्र हे सुरूच असतात. लग्नाचा वेग हा पुढे पुढे चाललेला असतो, परंतु मुक्ताला आता इथून बाहेर कसं पडू याचं टेन्शन लागलेलं असतं. काही करून मी कसं पोचणार तिथे याची भीती तिला वाटत असते. तर इकडे सावनी मात्र खूपच आनंदात असते, कारण तिच्या गुंडांकडून तिला समजलेलं असतं की मुक्ताला कशाप्रकारे संकटात अडकवलेले आहे. त्यानंतर इथे आता गुरुजी म्हणत असतात की चला अभिषेकराव, आता तुम्ही तुमच्या विधींना सुरुवात तर केलेली आहे, लवकरात लवकर आपण मुहूर्तावरच हे लग्न लावूया. तर आता अभिषेकचंही त्याच्यावरच लक्ष असतं की कशाप्रकारे मी पटापट मुक्ता यायच्या आधी कोमलबरोबर लग्न करून घेऊ. तर इथे पाणी हे सुरूच असतं आणि टाकीमध्ये पाणी भरणंही सुरू असतं. मुक्ता घाबरत असते, कशी बाहेर पडू, स्वामी मला वाचवा वाचवा अशी हाक ती मारत असते. परंतु इथे लक्की लक्की ये उठ असं म्हणून ती त्याला उठायला सांगते. तर लक्कीलाही डोक्यावर मारलेलं असतं, म्हणून लक्की तिथल्या तिथे गादीवर जाऊन बेशुद्ध पडलेला असतो. आता सागर म्हणत असतो की काय झालंय, मुक्ता अजून येत कशा नाही येत. आता सागरच्याही इथे हृदयाची धडधड वाढलेली असते. माझी मुक्ता अजून पोचत नाही याचीही त्याला आता भीती वाटत असते. काय करू काही कळत नाही. आता गुरुजी म्हणतात की चला नवऱ्या मुलीला बोलवून घेण्याची वेळ आलेली आहे. सावली म्हणते की फायनली आता कोमल ही लग्नासाठी येत आहे. आणि इथे आता अभिषेकही गालातल्या गालात हसत असतो, कारण नवरी मुलगी म्हणजेच कोमल आता मांडवामध्ये येणार असते. आणि मुक्ता मात्र इथे बिचारी डोळ्यामध्ये पाणी आणून आणून स्वामी मला वाचवा, मला बाहेर काढा प्लीज वाचवा असं म्हणून ती आता हाक देत असते. परंतु तिच्या हाकेला ओ देणारं कोणी नसतं, कारण त्या मोठ्या ड्रममधून तिचा आवाज हा बाहेर येतही नसतो आणि पाणी मात्र भरत चाललेलं असतं. काय करावं हे सगळं काही तिला कळत नसतं. त्यानंतर आता मुक्ता ही कशी कशी धडपड करून हात सोडवण्याचा प्रयत्न करते, परंतु तरीही तिला तो हात सोडवता येत नसतं. काही झालं तरीही मुक्तापर्यंत ते सगळं काही घडत नसतं, म्हणून मुक्ता खूप घाबरत असते. काय करू आता तिला काही कळत नसतं. तरी ते तिचे हार्टबीट्स वाढतात आणि मुक्ताचे हार्टबीट्स हे वाढत आहेत हे इथे आता सागरच्या लक्षात आलेलं असतं. त्याच्या मोबाईलमधून जे त्याने मुक्ताला दिलेलं डिजिटल वॉच असतं त्याच्यामधून नोटिफिकेशन मोबाईलमध्ये येतं की मुक्ताचे जे हार्टबीट्स आहेत ते वाढत आहेत. आता मुक्ताचे हृदयाचे ठोके अचानक इतके कसे का वाढले, नेमकं मुक्ताला कोणत्या संकटात सापडल्यात, आता हा विचार सागर करू लागतो. काय घडत असेल याचा विचार आता सागरच्या डोक्यामध्ये येऊ लागतो. तो म्हणतो की नाही, मला तरी वाटतं की नक्कीच मुक्ता कोणत्या तरी संकटामध्ये असणार, त्याशिवाय या इतक्या घाबरल्या नसत्या, शिवाय ते अजून इथे आलेल्याही नाही आहेत. नेमकं काय घडलं असेल असा विचार सागरच्या डोक्यामध्ये आता येऊ लागतो. तो म्हणतो की नाही, काहीतरी केलं पाहिजे, मला इथे आता शांत राहून चालणार नाही. मुक्तांचं जोपर्यंत सगळं काही व्यवस्थित होतं तेव्हा त्यांनी मला फोन केला, परंतु आता त्या निघण्याच्या वेळेलाच नेमकं त्यांचं हे कसं झालं, काय झालं असेल. तर इथे मुक्ताचे हार्टबीट्स वाढत असतात आणि सागरचं नोटिफिकेशन त्याला गेलेलं असतं आणि मुक्ता आता खूपच घाबरत असते. काय करू, वाचवा मला वाचवा लकी, अनुजा असं म्हणून ती जोरजोरात ओरडत असते. पण तिच्या लक्षात येतं की तिच्या ओरडण्याचा काहीही उपयोग होत नाही.
कारण तिचा आवाज हा बाहेरपर्यंत जातच नाही आहे. कोणीही तिचा आवाज ऐकू शकत नाही आहे हे तिच्या लक्षात आलेलं असतं. तर आता स्वाती आणि शेवंता मावशी दोघीजणीही जाऊन कोमलला घेऊन येतात. आता नवरी मुलगी आल्याबरोबर सगळेजण तिच्याकडे बघतच राहिलेले असतात आणि कोल्यांची पोर ही खूपच सुंदर दिसते असं सगळेजण म्हणत असतात. तर इथे शेवंता आणि इंद्रा दोघीजणही नवरीला बघतच राहिलेले असतात. त्यांच्या डोळ्यामध्ये आता तिला बघून पाणी आलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, सागर विचार करतो की मी मुक्ताचं लोकेशन बघतो. म्हणूनच आता तो लोकेशन बघायला जातो. तर लोकेशनवरती तोच ॲड्रेस दाखवत असतात जिथून मुक्ता निघालेल्या नसतात. आता वर्सोवाजवळचाच ॲड्रेस हा मुक्ताचा दाखवलेला असतो. मुक्ता म्हणते, मुक्ताचा विचार सागर करत म्हणतो की हे सगळं काय चालू आहे? म्हणजे मुक्ता अर्ध्या तासापूर्वी तर तिथून निघणार होत्या, परंतु त्या अजूनही तिथेच आहेत. याचा अर्थ काय समजू मी? म्हणजे मुक्ता अजूनही तिकडून निघालेल्या नाहीत असा विचार आता इथे सागरच्या डोक्यामध्ये येऊ लागतो. आणि त्यानंतर मग आता इथे सागर म्हणतो की नाही, काही झालं तरी नक्कीच मुक्ता कोणत्या तरी मोठ्या संकटात सापडलेल्या आहेत. मला त्यांच्यापर्यंत पोहोचलंच पाहिजे, नाहीतर खूप मोठा अनर्थ होईल. आणि मुक्ताला जर काही झालं असेल तर त्यांच्यासोबत अनुजा आणि लकी देखील आहे. जर त्यांनाही काही झालं तर असा विचार सागरच्या डोक्यामध्ये आता घर करू लागतो. सागर म्हणतो की नाही, मला आता इथे थांबून फायदाच नाही आहे, मला इथून निघालंच पाहिजे. मुक्ता म्हणते की वाचवा वाचवा मला, सागर वाचवा. परंतु मुक्ताच्या लक्षात येतं की सागरपर्यंत मी कशी पोचणार, ही अशी मी पाण्याच्या टाकीमध्ये आहे. कोणाला समजणार मला शोधायला येताना की मी इथे अडकलेली आहे ते? असं म्हणून बिचारी मुक्ता आता व्याकुळ होत असते. काय करू तिला काही कळत नसतं. तिच्या डोळ्यासमोर फक्त अंधार असतो. कारण हे टाकीमध्ये वाढत चाललेलं पाणी आणि तिची होणारी धडधड, हृदयाची धडधड ही खूप मोठी असते. तर इथे कोमल ही लग्नाला असते आणि लग्न करत असती. आता सुरुवातीचे पुढचे विधी करायला सुरुवात करत असते. त्याच वेळेला आता इथे गुरुजी म्हणतात की चला आता नवऱ्या मुलीचे सगळे विधी आपण करून घेऊया. आणि अभिषेक आता मागे जाऊन बसलेला असतो आणि इंद्रा आता तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि माझी बाय लय सुंदर दिसते असं म्हणून तिचं कौतुक करत असते माझी मांदेली. आणि मग इथे सगळे पाहुणे जमलेले असतात आणि इथे अभिषेकला पाहूनच सावनी गालातल्या घरात हसते आणि मनातच विचार करते की आता काही झालं तरीही लवकरात लवकर कोमलचं आणि आपल्या अभिषेकचं लग्न होणारच आहे आणि ती खुश असते. त्याच वेळेला आता अभिषेक समोर बघतो तर सावनी ही समोर असते आणि कोमल ही आता पुढच्या विधींसाठी आलेली असते. आणि तो विचार करतो की नाही, काय झालं तरी मला आता इथून निसटलं पाहिजे. जर मी इथून गेलो नाही तर काहीतरी अनर्थ होऊन बसेल, कारण मुक्ताचे हार्टबीट्स वाढलेलेच आहेत. आता इथे स्वाती म्हणत असते की मम्मी अगं आपली मुक्ता कुठे आहे अजून? तर स्वातीला ती म्हणते की काय माहिती, सागऱ्या सांगत होता की नथ आणण्यासाठी केली आहे पण अजून आलेली नाही. काय करावं काही सुचत नाही आहे असं म्हणून आता इथे त्या दोघीही चिडलेल्या असतात. मुक्ता मात्र घाबरते. मुक्ता म्हणते की मी काय करू, हे देवा काय करू जेणेकरून मी इथून बाहेर पडू. देवा मला वाचव वाचव असं म्हणून ती आता जोरजोरात ओरडत असते. आणि मला वाचवा कोणीतरी या, लकी कोमल कोणीतरी या असं म्हणून ती जोरजोरामध्ये ओरडत असते. आणि कोमलचं लग्न होणार. तो नराधम कोणत्याही वेळात आता कोमलच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालून तयार होईल. परंतु मला हे सगळं काही होऊ द्यायचं नाही आहे. मला काही करून या सगळ्यातून तिला बाहेर काढायचं आहे असं म्हणून आता मुक्ता ही बिचारी रडत असते. काय करावं हे तिला काहीच कळत नसतं. आणि पाणी हे तिच्या आता गुडघ्यापर्यंत पोचलेलं असतं. गुडघ्यापासून हळूहळू वर येईपर्यंत नाकापर्यंत पाणी येण्याची वेळ येते. परंतु मुक्ताला आता काय करू हे काहीही सुचत नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मुक्ता ही स्वतःचे पाय असे बाजूला घेऊन पायातली जे रशी असते ती सोडवण्याचा प्रयत्न करते. परंतु तरीही तिची रशी सोडवता येत नसते, कारण ती त्यांनी अगदी घट्ट बांधून ठेवलेली असते. तर इथे आता कोमलचेही विधी संपन्न झालेले असतात आणि अंतरपाठ धरून आता गुरुजी हे नवऱ्याला उभं राहायला सांगतात आणि मंगलाष्टका सुरू व्हायची वेळ झालेली असते. त्याच वेळेला आता इथे अभिषेक हा मंगलाष्टकांसाठीच उभा असतो आणि कोमल समोरासमोर येण्याची तो आता नराधम वाट बघत असतो. आणि हे सगळं होत असताना त्याची सावनीकडेही नजर असते. सावनी आता खूप खुश असते. परंतु इथे आता मुक्ताच्या गुडघ्याच्या वर पाणी यायला सुरुवात झालेली असते. आता मुक्ताला मनातून वाटतं की नाही, आपण संपलो आता, सगळं काही संपलं, कारण मला आता कोणीही वाचू शकत नाही. काय करू हे मला काहीच कळत नाहीये. मुक्ता आता तिथे पूर्णपणे डुबायला सुरुवात होणारच असते. आणि इथे मुक्ताचे हातपाय बांधल्यामुळे तिला तिथे पोहताही येत नसतं. त्यामुळे तिला खूप भीती वाटत असते. काय करू हे तिला काहीही सुचत नसतं. तर इथे बिचारी बाहेर बसून अनुजा ही टेन्शनमध्ये असते की मी काय करू. तिच्या तोंडातला बोळा असतो म्हणून ती करण्याचा प्रयत्न करते, परंतु तिच्या तोंडातून आवाज नसतो म्हणून ती खूप घाबरलेली असते.
त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे मुक्ता ही म्हणते की कसं करू मी माझ्या सागरपर्यंत कसं पोहोचू. तर फायनली सागर हा डिजिटल वॉचच्या मदतीने त्या लोकेशनवर वर्सोवाच्या लोकेशनवर पोहोचलेला असतो आणि जे लोकेशन सांगते तिथे तो व्यवस्थित अगदी पोहोचलेला असतो. आणि या सगळ्यामध्ये आता अंतरपाठ धरून कोमलला आणण्याची वेळ येते. मामा हा कोमलला घेऊन आलेला असतो आणि कोमलला समोरच उभा करून आता इथे ते लग्नाच्या विधीला पुढच्या विधींना सुरुवात करणार असतात. आता पुढच्या मंगलाष्टिका हे कोमल आणि अभिषेक यांच्या सुरू होणार असतात. कोमलला आता आणून ते गुरुजी सांगतात की आधी उजवा पाय तुम्ही पाटावर ठेवा आणि त्यानंतर मग आता पडद्याच्या या साईडला म्हणजे अंतरपाटाच्या या साईडला तुम्ही उभ्या राहा पाटावर. तेव्हा आता हळूहळू अभिषेक हा कोमलला बघण्याचा प्रयत्न करत असतो आणि कोमलही तिथे समोर लाजत असते. आता मुक्ता ही खाली वाकून वाकून हात सोडवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु तरीही तिचा हात सुटत नसतो. इथे कोमल ही खूपच आनंदात असते आणि ती अगदी अंतरपाटाच्या इथून अभिषेकला बघण्याचा प्रयत्न करत असते आणि गालातल्या गालामध्ये हसत असते. तर आता हे सगळं पाहून सावनीला खूप आनंद होत असतो. सावनी मनातच म्हणते की फायनली आता कोमल आणि अभिषेकचं लग्न होत आहे. त्यांच्या मंगलाष्टिका झाल्यानंतर अभिषेक हा तिच्या गळ्यामध्ये हार देखील घालेल. परंतु मुक्ता तू इकडे काही येऊ शकणार नाहीस. तुझा आणि त्या अनुजाचा मी अगदी असा व्यवस्थित बंदोबस्त करून ठेवलाय ना की इकडे तू येऊ शकत नाही. इकडे कोमलचं लग्न लागणार आणि तुला तिकडे भावपूर्ण श्रद्धांजली मिळणार. मुक्ता कोळी तुझा चॅप्टर आता एंड केला आहे मी. काही झालं तरीही तू सुटणार नाहीस. सावनी आता कधीही हरणार नाही असं म्हणून आता सावनी खुशत असते आणि तिने जे काही मुक्ताच्या बाबतीत केलं आहे त्याचा तिला आता खूपच आनंद होत असतो. परंतु तिला कुठे माहिती असतं की देवतारी त्याला कोण मारी आणि सागरसारखा भक्कम पाठिंबा मुक्ताच्या मागे असताना मुक्ताला कोणीच काही करू शकत नाही. तर इथे मुक्ता ही ओरडत असते की प्लीज मला वाचवा वाचवा. आता त्या बिचारीच्या छातीपर्यंत पाणी यायला सुरुवात झालेली असते, कमरेच्या वर पाणी आलेलं असतं. परंतु आता मुक्ता ही खूप घाबरत असते की सागर प्लीज या तुम्ही माझ्यासाठी. परंतु तुम्हाला समजणार तरी कसं की मी इथे अडकली आहे. काय करू मी सागर, काय करू असं म्हणून ती आता रडत असते. आपल्या कोमलचं लग्न होत चाललंय, मला जे काही करायचं होतं ते पूर्ण होत नाहीये. काय करू मी, स्वामी माझी मदत करा असं ती रडत असते. तर इथे मंगलाष्टिका सुरू झालेल्या असतात आणि सगळेजण खूप खुश असतात. तर इथे इंद्राच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. आपल्या लाडक्या मांदेलीला लग्नाच्या अंतरपाटाच्या समोर उभं पाहून आता तिलाही कसं तरी वाटत असतं आणि मुक्ता इथे आली नाही म्हणून कोणालाहीच काही फरक पडत नसतो. मुक्ता कुठे आहे काय याचं कोणालाही काही भानच नसतं. जे ते आपापल्या लग्नाच्या गडबडीमध्ये असतं आणि आता मुक्ता मात्र पाण्यामध्ये डुबलेली असते. काय करू तिला काहीच कळत नाही. तर जो दुसरा गुंड असतो तो म्हणतो की चला फायनली आता टाकी भरत आलेली असतील. थोड्याच वेळामध्ये त्या मुक्ताला आता जलसमाधी मिळणार आहे. फायनली ती आता मरणार. चला आपण जाऊया, कुठेतरी बाहेर जाऊन खाऊन येऊया असं म्हणून ते गुंड आता तिकडून बाजूला जातात आणि मुक्ता हात सोडवण्याचा प्रयत्न करते. आता तिच्या हातापर्यंत वर कमरेत पाणी आलेलं असतं. मुक्ता घाबरते की काय करू, प्लीज मला वाचवा वाचवा. आणि त्या पाण्यामधूनच ती स्वतःचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु तिला हात सोडवता येत नसतो. मुक्ता आता टाकीच्या बाजूला जाऊन कोपऱ्यामध्ये उभी असते. काय करू तिला काहीच कळत नाही. आणि या सगळ्यामध्ये आता मंगलाष्टिकाही सुरू झालेल्या असतात आणि गुरुजी असतात ते मंगलाष्टिका बोलत असतात आणि टाकीमधलं पाणी भरत चाललंय याने मुक्ताला त्रास होत असतो. मुक्ता म्हणते की प्लीज मला वाचवा असं म्हणून ती जोरजोरात ओरडत असते. लकी मला वाचव असं म्हणून ती घाबरत असते. सागर प्लीज या असंही म्हणून ती रडत असते. आता काय करू काय नाही हे तिला काही लक्षात येत नसतं. आता मात्र पाणी हे मुक्ताच्या गळ्यापर्यंत आलेलं असतं. थोड्याच वेळामध्ये तर 2 मिनिटातच अवघ्या मुक्ता पूर्णपणे पाण्यामध्ये डुबणार असते आणि तिचा आता गळा हा पाण्यापर्यंत जातो. त्याच्यामुळे ती खूप घाबरलेली असते. तर इथे लाडकी सई ही लग्नामध्ये बिझी असते आणि तिलाही माहीत नसतं की आपली मुक्ता आई ही एवढ्या मोठ्या टेन्शनमध्ये फसलेली आहे. सगळेजण खूप आनंदात असतात. शेवटी अंतरपाठ हा बाजूला केला जातो आणि गुरुजी म्हणतात की चला आता तुम्ही दोघंही एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालायचे आहेत. असं म्हटल्यानंतर आता इथे गुरुजी हे सांगितल्याप्रमाणे अभिषेक हा तिच्या गळ्यामध्ये हार घालतो आणि आता इथे सागर आलेला असतो आणि सागरला लोकेशन कळतं. त्या लोकेशनपर्यंत तो पोचतो. आता नेमकी मुक्ता कुठे आहे असा विचार सागरच्या डोक्यामध्ये येतो, परंतु आता सागरच्या समोरच मुक्ता टाकीमध्ये असते आणि ते लोकेशन दाखवतं की या टाकीमध्ये ती व्यक्ती आहे. आता त्या लोकेशनप्रमाणे सागर हा त्या टाकीकडे बघतो आणि त्याला ती टाकी पाहून जबरदस्त मोठा धक्का बसतो. त्याला कळतं की याचा अर्थ माझी मुक्ता या टाकीमध्ये आहे.
आणि मुक्ता आता पूर्णपणे डोक्यापर्यंत भिजत आलेली असते आणि तिचं अंग पूर्णपणे आता त्या टाकीमध्ये भिजणार असतं. काय करू हे तिला काहीच कळत नसतं. ती पूर्णपणे आता डुबत असते. त्याच वेळेला आता इथे स्वतःचा श्वास दाबून ती स्वतःला थांबवण्याचा प्रयत्न करते, परंतु काहीही होत नसतं. आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अभिषेक हा कोमलच्या गळ्यामध्ये हार घालायला चाललेला असतो. तेवढ्यातच तिथे आता अनुजा येते. अनुजा म्हणते की थांबा, थांबा तुम्ही, थांबवा हे लग्न. असं म्हटल्यावर आता अभिषेकला समोर अनुजाला पाहिल्यावर जबरदस्त मोठा धक्का बसतो. अनुजा म्हणते की मिस्टर अभिषेक केनी, तुम्ही हे लग्न करू शकत नाही. आणि असं म्हटल्यावर आता ती अभिषेकचा हात तिथल्या तिथे मंगळसूत्र घालण्यापासून थांबवते. आता कोमलला मात्र भीती वाटत असते की नेमकं काय होणार आहे, हे लग्न मला का थांबवलं गेलंय. त्याच वेळेला आता इथे ती म्हणायला लागते की काही झालं तरी हे लग्न तुम्ही करू शकणार नाही, कारण तुम्ही हे लग्न करू शकत नाही. असं म्हटल्यावर सगळेजण तिच्याकडे बघत बसतात. आता अभिषेकला भीती वाटत असते की सगळ्यांसमोर ही आपल्याला तोंडावर पाडते. ऐन लग्नामध्ये आता माझ्या सगळ्या बट्ट्याबोळ होणार आणि हे लग्न होऊ शकणार नाही, हे आता त्याला भीती वाटू लागते. आणि कोमल मात्र घाबरतच तिच्याकडे बघत असते. अभिषेकला ती म्हणते की पहिले ते मंगळसूत्र बाजूला कर. आणि ते मंगळसूत्र ती बाजूला करायला सांगते आणि मी तुझी पहिली बायको आहे असा सत्याचा उलगडा सगळ्यांसमोर करते. आणि ते पाहून सगळ्यांना धक्का बसतो. आता स्वातीलाही कळत नाही की हे सगळं काय चालू आहे. मुक्ता आणि सागर पण तिच्या बाजूला येऊन उभे राहिलेले असतात. लकी देखील असतो. आता मुक्ता ही पूर्णपणे विचित्र अवस्थेत असते, कारण त्या बिचारीला पूर्णपणे भिजायला झालेलं असतं. पाण्यामध्ये तिची अवस्था आणखीनच बिकट झालेली असते आणि तिची तब्येत खराब झालेली असते. परंतु आता स्वामींच्या कृपेने सागर हा तिच्यापर्यंत पोचलेला असतो आणि सगळेजण आता आलेले असतात. आता जेव्हा अनुजा सगळ्यांसमोर त्याच्या कारस्थानाचा उलगडा करेल, अभिषेक हा फ्रॉड आहे आणि अभिषेक हा खोटेपणाने मुक्ताशी लग्न करतोय, हे जेव्हा सगळ्यांना समजेल तेव्हा सगळ्यांना जबरदस्त मोठा धक्का बसतो. आता अभिषेक आणि सावनीसोबत नेमकं पुढे काय काय घडणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.